जय हिंद. तर आताच एक न्यूज आली की युक्रेन आहे ना रशियाच्या ब्लॅक सीमध्ये 2 टँकर व्हेसल्सवरती अटॅक केला आहे. ड्रोन अटॅक आहे, फ्लोटिंग ड्रोन. आणि त्या टँकर व्हेसल्सचं नाव आहे मोटर टँकर किरॉस अँड मोटर टँकर विराट. सो त्यांनी त्या वेसलला ना एक हे दिलं की शॅडो वेसल्स. सो आपण जे शॅडो फ्लीटचं जे कार्टल आहे ना हे आधी का वर्क करतं किंवा कसं वर्क करतं ना ते आपण बघू. तर आधी पण बघू का. तर ॲक्च्युली काय झालं ना, US ने सँक्शन टाकलेत रशियावरती. त्याच्यामुळे ओपन मार्केटमध्ये रशिया आपलं क्रूड ऑइल सेल नाही करू शकत. सो बेसिकली हा एक पॉईंट आहे. सो त्याच्यासाठी आता रशियाला तर आपलं क्रूड ऑइल सेल करायचं आहे, म्हणून त्याने हा एक वे शोधून काढला की शॅडो फ्लीट. सो बेसिकली शॅडो फ्लीट काय करतं, शॅडो फ्लीट एक वेसल हायर करतं. ते वेसल पॉईंट ए म्हणजे ऑब्व्हियसली ते रशियावरनं क्रूड ऑइल लोड करतं. ठीक आहे. रशियावरून क्रूड ऑइल लोड केल्यानंतर ना ते ब्लॅक सीमध्ये येतं. ब्लॅक सीमधून ती वेसल जी आहे ती आफ्रिकन कंट्रीजमध्ये जाते. आता आफ्रिकन कंट्रीजमध्ये का जाते, कारण का आफ्रिकन कंट्रीजमध्ये गव्हर्नमेंट जे आहे हे एवढं करप्ट आहे की ते तिकडनं डॉक्युमेंटेशन प्रोव्हाइड करतात की ओके हे ऑइल आम्ही दिलं आहे म्हणून. ठीक आहे. सो ती जी वेसल आहे ती आफ्रिकन कंट्रीजचं सर्टिफिकेशन घेते आणि ते ऑइल जे आहे ते नंतर बाहेर ओपन मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये डिस्ट्रीब्यूट करते. सो हा एक पॉईंट आहे. आणि जेव्हा ही असं करते तेव्हा ती तिची पास्ट हिस्ट्री जी आहे ना ती आफ्रिकन कंट्रीज शो करते, रशिया शो नाही करत. सो हा असा वर्क करतो. आणि शॅडो फ्लीट जी आहे ना हे एक अजून एक याचा सीन असतं ना की प्रत्येक वोयेज नंतर प्रत्येक एका डिस्चार्जिंग नंतर ना ही वेसल आपलं नेम आणि कंपनी चेंज करते. सो त्याच्यामुळे या वेसल्सला ट्रेस करणं नंतर खूप डिफिकल्ट होतं. असं नाही की नाही करू शकत, पण डिफिकल्ट होतं. सो आता म्हणून युक्रेनने काय केलं आहे, अशा फ्लीट्सला शोधून काढले आणि त्याला त्यांनी शॅडो फ्लीट्स असं ते त्यांना नाव दिलं आहे. आणि म्हणून आता त्यांनी या शॅडो फ्लीट्सवरती अटॅक करायला चालू केलं आहे. पण हे अटॅक एवढे भयंकर आहेत, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. आणि बेसिकली हे जे आहेत या काय छोट्या वेसल्स नाहीत, या खूप मोठ्या मोठ्या वेसल्स आहेत. सो आता हा विषय खूप अजून हळूहळू गंभीर होत चालला आहे.